आता पाहणार आहोत मुंबईतल्या आणि पुण्यातल्या बातम्या। ई बाईक टॅक्सीला सरकारची मान्यता। महाराष्ट्र राज्य परिवहन प्राधिकरणाकडून किमान भाडं मंजूर। पहिल्या टप्प्यातील भाडं 15 रुपये, त्यापुढील प्रति किलोमीटरसाठी 10 रुपये भाडं असणार। दसऱ्याच्या मुहूर्तावर मेट्रो 3 मुंबईकरांच्या सेवेत दाखल होणार। मेट्रो 3 या मार्गावर कफ परेड ते आरे कॉलनीपर्यंत 27 स्टेशन्स, तर मुंबईतील हा पहिला आणि एकमेव संपूर्ण अंडरग्राउंड मेट्रो कॉरिडॉर। मुंबईकरांसाठी आणखी एक प्रवासी मार्गाची सुविधा तयार होणार। वसईच्या खाडीवरील नागला बंदर ते उत्तन डोंगरी इथे रोरो सेवा सुरू करण्यासाठी जेट्टी उभारली जाणार। जेट्टीसाठी सीआरझेड संदर्भात मंजुरी प्राप्त। मुंबई लोकलमधील मालवाहू श्रमिकांना एसी प्रवास घडणार। 12 आणि 15 डब्यांच्या एसी लोकलमधील माल डब्बेही वातानुकूलित असणार। स्वतंत्र डबा आणि स्वतंत्र वातानुकूलित यंत्रणा लावली जाणार। म्हाडाच्या कोकण मंडळाच्या सोडतीमधील खासगी बिल्डरांकडून मिळालेल्या 20% म्हणजेच 565 घरांसाठी 1,70,135 अर्ज, म्हणजेच म्हाडाच्या एका घरासाठी 301 अर्जदारांमध्ये चुरस। पुण्यात डबल डेकर बसची ट्रायल रन। पहिल्या टप्प्यात 10 बस पीएमपीच्या ताफ्यात आणण्याचं नियोजन। बसचं पुढील 8 ते 15 दिवसात ट्रायल रन सुरू राहणार। बस संपूर्ण एसी वातानुकूलित इलेक्ट्रिक 2 कोटी रुपयांपर्यंत किंमत। दक्षिण आणि पश्चिम पुण्यात 18 सप्टेंबरला पाणी बंद। जलशुद्धीकरण केंद्र, पंपिंग स्टेशनमध्ये देखभाल दुरुस्तीच्या कामासाठी पाणी बंद। 19 सप्टेंबरला कमी दाबानं पाणी पुरवठ्याची शक्यता। गणवेश आणि ओळखपत्र परिधान न केल्यास पीएमपी कर्मचाऱ्यांना 500 रुपये दंड। पीएमपी अध्यक्ष पंकज देवरे यांचा आदेश। प्रशासनातील शिस्त आणि कामकाज सुधारण्यासाठी आदेश। आगामी नवरात्र उत्सवानिमित्त एसटीच्या पुणे विभागाकडून 3.5 शक्तीपीठ विशेष बस सेवा 27 सप्टेंबर रोजी सकाळी 7 वाजता पिंपरी चिंचवड आगारातून सुटणार।